आपल्याला काही काम नव्हतं, कारण पावसाचं काही काम नसतं. नवीन फिल्टर केलं आहे आपण. जी पावडर टाकतो ना, त्या पावडरला आणि त्या लेंड्यांना ह्याच्यामध्ये लिक्विड करणार आहे आणि ठिबकद्वारे करायचे. आता काय करायचं काय नाही हे प्रश्न आहे. पण एक फॉर्म्युला टाकलेला आहे, त्याच्यात सक्सेस किती होतो आहे. आता पहिल्यांदा बघितले सक्सेस होतं आहे, कारण स्वच्छ पाणी येते. तर आता त्याचं जे काही मिश्रण होईल ते होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते सर्व काही करायची प्रक्रिया. आणि हे काय जर सक्सेस झालं ना, तर मग मात्र खतच टाकायचं नाही वावरात. अशा पद्धतीनं नियोजन करणार आहे. कारण काय होतं आहे की आपण जे काय करतो सर्व काय आपल्याकडे सर्व काय लेंड्या वगैरे येतात. आता लेंड्याची पावडरपर्यंत आम्ही आलो होतो, पण आमच्यापेक्षा पण एक जे आहेत त्यांनी पावडरचं लिक्विड केलं. आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला थोडंसं म्हणजे मला थोडंसं समजलं की पावडरपेक्षा लिक्विड केलं तर अजून लवकर काम करते. मग आम्ही काय केलं तर ह्याच्यामध्ये आता ते पावडर लेंड्या सगळं काय टाकलेलं आहे. आणि आता त्याचं लिक्विडमध्ये फॉर्म्युला होईल, आणि त्याच्यानंतर आपण ते मग शेताला परत डायरेक्ट ठिबकणीच. आता तुम्ही म्हणाल चॉकअप वगैरे होईल, नाही तसं काय होणार नाही. त्याची काळजी मी घेईन ना, कारण माझ्याकडे पण ठिबक लावलेलं आहे. एक तर ह्या डोंगरात ठिबक कोण करत नाही, मी केलेलं आहे. मग ते चॉकअप होईल त्याची काळजी नको का, तर तेही सर्व गोष्टी केलेली आहे. तर थोडे दिवस थांबा, ह्याचा आता रिझल्ट होईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन काय प्रोसेस होते, काय प्रक्रिया होते. आणि डायरेक्ट पंपाने आपण त्या जी काही ठिबकची सबलाईन आहे त्याला जोडलं की डायरेक्ट ते शेतामध्ये जाणार, काही विषय नाही. आणि त्याचा जो फॉर्म्युला होईल म्हणजे जो काय रिझल्ट येईल तो तुम्हाला सर्वांनाच पिकावरती दिसेल. आत्ता आपण खाली नेपियरच आहे आपल्याकडे, त्यामुळं काय एवढा विषय नाही. आणि त्याला आपण ठिबक केलेलं आहे नेपियरला. तर आता ह्याचं जर काय सक्सेस झालं म्हणजे मी एक ठिकाणी पाहून आलो आहे, आणि माझं एक असतं की पाहून आल्यानंतर ते आपण करणं सर्वात पहिलं काम. तर आता हे पूर्ण बॅलर भरलेलं आहे, आणि त्या बॅलरमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत. आणि त्याच्यानुसार मग ह्या सर्व आता जे काय 24 तास ठेवणार आहे मी त्याच्यामध्ये, आणि उद्या ह्याच्यातून चेक करणार की काय प्रकारचे लिक्विड येते. आणि त्याला गाळणार थोडंसं, आणि एक केमिकल येतं एक, ते जर त्याच्यामध्ये टाकलं तर जर काही गाळ असेल तर खाली बसेल, आणि जो काही पाणी असेल तर लिक्विडचं वर राहतं. अशा पद्धतीचं हे नियोजन एक आहे. आणि म्हणून मेंढीपालनामध्ये काय करायचं, आपण फ्री राहायचं. आपण का फ्री राहायचं, तर हे असलं उद्योग करायला. तर आपल्याला ह्याच्या मेंढीपालनापासून जे काय पुरेपूर फायदा घेता येईल, हा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आपण त्यांना चारा बनवतो आहे, बाहेरची खतं आणतो, सर्रास सर्व आणतात, नाही म्हणू द्या की मला माहिती आहे ना, सर्रास सर्व आणतात. पण त्या जर लेंड्यांचा जर काय चाऱ्यामध्ये जो काही खर्च होतो आहे तो जर झाला कन्वर्ट, तर मग मात्र मेंढीपालन अजून सोपं, अजून दर कमी करू. काही लोक म्हणतात की दर वाढतायत. ठीक आहे, थोड्या दिवस वाढणार की, आता काय नवीन आहे, तुम्हाला पण हौस लागले. पैसे काय त्याचा भाव काय, मोल काय, तोल काय, हे काय तुम्ही बघणंच झाला आहे. ज्या दिवशी विकायचं असेल तुम्हाला त्या दिवशी त्या सर्व गोष्टी कळतील की कितीत घ्यायला पाहिजे होतं आणि कितीत घेतलं आपण. ह्या सर्व गोष्टीनंतर 4-5 वर्षानंतर होतील. तोपर्यंत 4-5 वर्ष लागतील. पण तोपर्यंत आपण हे काय जे मेंढ्या वगैरे सांभाळतो किंवा ह्यांचे जे काही लेंड्या वगैरे आहेत, ह्यांना सध्या तुमच्याकडे शुल्लक म्हणजे मागणीच नाहीच्या बराबर आहे. कारण तुमच्याकडे जर विकायचं म्हटलं तर एक ट्रॅक्टर भरून जर विकायचं म्हटलं तर 4-4.5 हजारला जाईल. पण आमच्याकडे आता आम्ही किलोवरती केलं आहे. आणि जर हे लिक्विड जर काय सक्सेस झालं तर विकणारच नाही. किलो पण नको, काहीच नको. हे सर्व शेतामध्ये, कारण ठिबकनं द्यायचे आहे ना, विषय येणार नाही ना. कारण ठिबकला काय, इथं पंप भरला आणि ठिबकला जोडलं की पाणी जाणार आहे. मग अशा पद्धतीनं जर काय होत असेल आणि अशी संकल्पना येत असेल आणि ही जर सक्सेस झाली ना, तर मी सांगतो ना, मग आम्ही पण चाऱ्यामध्ये तुम्हाला ऐकणार नाही. आणि जसे खाली प्राणी दिसत आहेत तसे हे पण क्वालिटी मी करणार. कारण मी काय करणार, 2च सीझनला मुरघासच करणार, बाकीचं काहीच करत बसणार नाही. कारण आम्हाला आता नोव्हेंबर ते जानेवारी आणि फेब्रुवारी ते मे 2 सीझन भेटतील, त्याच्यामध्ये एवढा भारी मुरघास करेन. आणि ह्यानं जर साथ दिली तर मग विशेष नाही, म्हणजे क्वालिटीज. आपण पाटपाण्यानं दिलं तेव्हा तर क्वालिटीज झालं होतं. पाटपाण्याबरोबर काय होते की आपल्याला सर्व प्रोसेस करायला हे सर्व वेळ जातो आहे, म्हणजे पाटपाण्यानं द्यायला, कारण आपल्याला उभं राहावं लागते. आणि ठिबकला काय, इथं नुसतं जॉईंट केलं की ठिबकने ते जाणार आहे शेतामध्ये, म्हणजे ते पण संकल्पना वाचाल. आणि कुठल्याला कमी जात आहे, कुठल्याला जास्त जात आहे, हा विषय येणार नाही ना. सर्वांना बरोबरीनं जाईल आणि किती पण देऊ शकतो, असं काही विषय नाही. पाहिजे तेवढ्या वेळात देऊ शकतो. आणि मेंढीपालन करताना मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर म्हणजे माहिती करायच्या असतील, ह्या सर्व गोष्टींची माहिती करायची, तर तुम्ही फ्री राहायला पाहिजे. नाही तर तुम्ही झाडू मारत बसाल, चाऱ्याचं मगतमारी करत बसाल, तर ह्या सर्व गोष्टीतनं हे राहणार ना. कारण हे पण आपल्याला त्याच्याबरोबर केलं पाहिजे. नुसतंच ते करण्यात किंवा नुसतंच ते करून काय फायदा आहे आपल्याला. तर त्याच्याबरोबर जे काही मॉडिफाय होते, म्हणजे प्रक्रिया उद्योग म्हणतात ना, त्या पद्धतीनं केलं पाहिजे.
आणि त्या पद्धतीनं जर ह्याचा वापर केला आणि जर जसं ते जीवामृतची बॅग येते, कारण ते शेण टाकतात, आपण ह्याच्यामध्ये लेंड्या आणि त्याची लेंड्यांची पावडर टाकलेली सेम कंटेंट केलेलं आहे. फक्त आता हे खालून जे लिक्विड येतं आहे ते काय रिझल्टमध्ये येते ते बघितल्यानंतर आपल्याला समजेल की काय प्रकार होतो. थोडंसं चालू करून मी बघतो. क्वालिटी सफेद पाणी येते, म्हणजे झऱ्याचं पाणी येते. आत्ताच चालू केलं आहे, झऱ्याचं पाणी येते. उद्या मी तुम्हाला दाखवेन काय केलं त्याच्यात, कसं केलं. सर्व काही गोष्टी नॉर्मल येतात, अजिबात खर्च नाही. 1000 रुपयात सर्व फिल्टर तयार होतो. जसं आमच्या डोंगरातनं पाणी येतं त्याचाच फॉर्म्युला ह्याच्यामध्ये सक्सेस केला आहे. आणि ते पाणीसुद्धा शुद्ध येते. म्हणजे फॉर्म्युला 50% तर सक्सेस आहे, बाकीचं 50% गाळू आपण इकडून तिकडून काय पण जुगाड करू आणि ते करू. पण 100% जर झालं ना ते सक्सेस, त्याच्यानंतर मग बघा तुम्ही शेती काय होते आणि शेती कशा पद्धतीने होते. कारण रोज मगजमारी तीच करायला लागते ना मला. आणि मला तुम्हाला माहिती आहे मी आळशी माणूस आहे, सर्वात म्हटलं तर आळशी माणूस. आता मी मस्त सांगेन की 1 एकर तुम्ही मका टोका, कंबरटं घ्यायला येते. मी आज टोकलं आहे, मेगास्वीट टोकताना माझं कंबरटं घ्यायला आलं, ते पण अर्धा एकर टोकलं तर त्याला माझं घायला आलं. मग एकर टोकायचं आणि एकरला हे पाटानं पाणी द्यायचं आणि एकरमध्ये ही पावडर घालत बसायची. हे कधी करणार का? आणि मग मी तुमच्यावर व्हिडिओ कधी करणार? हा सगळ्यात मोठा तामझाम आहे ना. आणि व्हिडिओ नाही केला तर तुम्हा लोकांना पण कोण ओळखणार नाही, मला पण कोण ओळखणार नाही. नुसतंच इथं करून काय फायदा आहे? लोकांपर्यंत गेलं पाहिजे ना, लोकांनी पण केलं पाहिजे. आता चाऱ्याचं तर काय विषयच नाही, तुम्ही चाऱ्याचा काय प्रश्नच ठेवला नाही कोणी. कारण जो तो करून दाखवतो, जो तो मेसेज करून पाठवतो की तुम्ही सांगताय ते सक्सेसफुल होते. बरोबरच आहे, कारण आम्ही दुष्काळ भागात करतो आहे म्हटल्यानंतर तुमच्या सुपीक भागात तर 100% होणार. फक्त हा एक फॉर्म्युला राहिला आहे. म्हणजे मी पाहिला, म्हणजे माझी संकल्पना नाही तर मला एकाने संकल्पना दिलेली. मी पावडरपर्यंत संकल्पना आणली होती की, पण पावडरच्या पुढचं जर लिक्विडमध्ये जर कन्वर्ट होत असेल आणि पावडरपेक्षा फास्ट होते, म्हणजे काही दिवस बसायचं नाही ना. लावलं 2 तास पाणी, संपला विषय ना. मग अजून मोठे व्हिडिओ करू. पण एक आहे की रेंज नाही ना, त्याच्यामुळे दिवसाला 2 व्हिडिओ टाकता येत नाही. हा पण लफडा आहे आमच्याकडं. आणि त्या पद्धतीनं असं जर केलं आणि अशा पद्धतीनं जर चारा जर केला आपण ह्या मेंढरांसाठी, तर सर्वात उत्तम चारा, सर्वात उत्तम मेंढीपालन आणि सर्वात चांगलं जर म्हणाल व्यवसाय रूप म्हणलं तर मेंढीपालनाचं येईल. चारा म्हणाल तर बिना मिलावटीचा कुठेच मिळत नाही. म्हणजे वैयक्तिक जर घरी कोण बनवत असेल, म्हणजे मी पण त्यातलाच आहे. मी पण स्वप्नील साहेबांना गव्हाचा भुस्सा, तूर, बीर, ज्वारी, सोयाबीन, हरभरा सगळं मिक्स करून दिलं होतं. मी नाही असं नाही, म्हणजे मी सांगून दिलं होतं, असं न सांगता नव्हतं दिलं, की मी त्यांना सांगितलं होतं की हे असं प्रकारचं मिक्स आहे. पण ते सांगतात की रिझल्ट क्वालिटी आहे. आता मी देताना दिलं आहे की, पण मला माहिती आहे की काय पद्धतीनं रिझल्ट आहे. तसा जर ह्याचा काय रिझल्ट एकदा जर आला ना, तर मी तुम्हाला सांगतो ना, मेंढीपालनावाल्याला, मेंढीपालन जो करणार येईल ना त्याला तर ह्याच्यापेक्षा क्वालिटीचं कुठलंच खत मिळणार नाही. आणि हे एवढं क्वालिटीचं बनेल ना तर ह्याचा रिझल्ट पण मी दाखवेन. आमच्याकडे येत नाही त्या भागात रिझल्ट करणार. मग तुमच्याकडे विचार करायचं काय करायला. फक्त एवढंच आहे की थोडासा तामझाम होईल, 19-20 इकडे तिकडे होईल. कारण काय आपला नवीनच हे प्रोग्राम आहे आणि तो सक्सेस झाला तर 100% मी तुम्हाला दाखवतो.